जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बेळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण TYBBA 2019 क्रेडिट पॅटर्नचा निकाल जाहीर झालेला आहे, जी आत्ता समर एक्झाम 2024 झालेली होती. जी परीक्षा 30 एप्रिल 2024ला शेवटचा पेपर झालेला होता किंवा त्या अगोदर ज्या विद्यार्थ्यांचे पेपर झालेले आहे, जे विद्यार्थी TYBBAला होते बट ज्यांची परीक्षा झालेली आहे त्या विद्यार्थ्यांचा निकाल हा जाहीर झालेला आहे. तर या निकालाबाबत आपण महत्त्वपूर्ण माहिती घेणार आहोत, ज्यामध्ये निकाल फेल का आला आणि आता पुढे म्हणजे फेल आलेला आहे तो का आला, त्याची कारणं काय आहे, जर निकाल फेल आला तर पुढे आपल्याला काय करता येईल. तसेच काही विद्यार्थ्यांचा असा प्रॉब्लेम आलेला आहे की ऑल सब्जेक्ट पास आहे तरी रिझल्ट त्यांचा फेल आलेला आहे, तर काही विद्यार्थ्यांचा रिझल्टच दिसत नाही. तर याबाबत आपण बऱ्यापैकी माहिती घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो आणि सरतेशेवटी आपण पर्सेंटेज कसे कॅल्क्युलेट करायचे ते देखील या ठिकाणी आपण बघणार आहोत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच विद्यार्थी मित्रांनो परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तसेच रिझल्टची लिंक पण तुम्हाला आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला भेटणार आहे. सगळ्यात प्रथम आपण निकाल कसा बघणार आहोत, निकाल कसा चेक करणार आहोत ते अगोदर जाणून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो निकाल बघण्यासाठी आपण सगळ्यात प्रथम unipune.ac.in या ऑफिशियल होमपेजला जा. त्या ठिकाणी गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला डाव्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला इथे ॲडमिशनचे इथे एक्झामिनेशन टॅब दिसेल. तर एक्झाम टॅबवर क्लिक करा. एक्झाम टॅबवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला पुढच्या पेजला स्टुडंट सेक्शन दिसेल, ज्यामध्ये तुम्हाला शेड्यूल, टाईम टेबल, सिटिंग अरेंजमेंट, एक्झाम फॉर्म आणि शेवटी तुम्हाला रिझल्ट दिसेल 5 नंबरला. तर या रिझल्ट बटनावर काय करा, क्लिक करा. या बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला पुन्हा 3 ऑप्शन दिसणार आहे. एक ऑनलाईन रिझल्ट डिस्प्ले, दुसरं आहे व्ह्यू पास लिस्ट फॉर एक्झामिनेशन आणि तिसरा आहे रिव्हॅल्युएशन रिझल्ट. तर यामध्ये तुम्ही 1 नंबरची जी लिंक आहे ऑनलाईन रिझल्ट डिस्प्ले या बटनावर क्लिक करा. या बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला 1 नंबरला बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन रिवाइज 2019 एप्रिल 2024 हे टॅब दिसेल, ज्याचा 3 जून 2024 रोजी निकाल जाहीर झालेला आहे. आणि इथे शेवटी तुम्हाला गो फॉर रिझल्ट हे बटन तुम्हाला दिसणार आहे. या बटनावर क्लिक करा. त्यानंतर तिथे तुम्हाला सीट नंबर आणि मदर्स नेम तुम्हाला मेन्शन करायचा आहे आणि व्ह्यू रिझल्टवर क्लिक करून तुम्ही रिझल्ट काय करू शकता, डाउनलोड करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो रिझल्टसाठी तुम्ही काय करू शकता, तिथे तुमचं सीट नंबर आणि आईचं नेम ॲज पर हॉल तिकीटमध्ये मेन्शन केल्या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, टाईप करू शकता आणि त्यानंतरच तुम्हाला तुमचा निकाल हा दिसणार आहे. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो आज दिनांक 3 जून 2024 रोजी विद्यापीठाने काय केलेला आहे, निकाल जाहीर करून दिलेला आहे. तर तुमचा निकाल हा जाहीर झाला. आता बघा विद्यार्थी मित्रांनो निकाल फेल आला त्याची कारणं काय काय आहेत ती सगळ्यात अगोदर जाणून घेऊया. बघा विद्यार्थी मित्रांनो तुमचा जो काय आत्ताचा जो रिझल्ट दिसतो तो तुमचा क्रेडिट पॅटर्ननी रिझल्ट दिसत आहे. ओके. बहुतेक विद्यार्थी काही ठराविक विषयातच काय होतात, नापास होतात. कारण का की तो विषय कदाचित कॉम्प्लिकेटेड असेल किंवा अन्य काही कारणं असतील म्हणून तो विषयात विद्यार्थी नापास झालेले आहे. तर रिझल्ट फेल होण्याची काही महत्त्वाची कारणं जी काही आहे त्यामध्ये एकतर तुम्हाला आत्ता माहीत नाही की तुम्हाला इंटरनलला किती मार्क आहे, प्रॅक्टिकलला किती मार्क आहे आणि युनिव्हर्सिटी एक्झामला किती मार्क्स आहे. त्याच्यामुळं तुमचा निकाल नेमकी कोणत्या कारणामुळे फेल आला हे तुम्हाला कारण जाणून घेणं अपेक्षित आहे. त्याकरता तुम्ही काय करायचं आहे, कॉलेजकडे येत्या 8 किंवा 15 दिवसामध्ये रिझल्ट लेजर येईल. तर रिझल्ट लेजर आल्यानंतर तुम्ही ते चेक करा. त्यामध्ये तुम्हाला इंटरनल, प्रॅक्टिकल आणि युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये किती मार्क्स पडले त्यावरून तुम्ही तुमचा पुढचा निर्णय काय करू शकता, घेऊ शकता. तर निकाल फेल का येऊ शकतो त्याची महत्त्वाची कारणं अशी आहेत की कॉलेजकडून तुमचे इंटरनल, प्रॅक्टिकलचे मार्क कदाचित गेलेले नसतील, हे एक महत्त्वाचं कारण. दुसरं आहे की जे काही एक्स्ट्रा क्रेडिट अर्न करायचे होते तर हे एक्स्ट्रा क्रेडिट जे तुम्हाला अर्न करणं अपेक्षित होतं ते तुमचे पूर्ण झालेले नसतील, म्हणून सुद्धा रिझल्ट तुमचा फेल येऊ शकतो. जो शेवटचा मी महत्त्वाचा मुद्दा दिलेला आहे की ऑल सब्जेक्ट पास आहेत तरी तुमचा रिझल्ट फेल आला. का फेल आला तर बघा की त्या विद्यार्थ्यांचे रिक्वायर क्रेडिट पूर्ण झालेले नसतील. यासाठी काय करायचं तर तुम्ही तुमच्या महाविद्यालयात, कॉलेजला एक्झाम सेलमध्ये किंवा ॲडमिनिस्ट्रेशन सेलमध्ये कॉन्टॅक्ट करा.
त्यांना तो रिझल्ट दाखवा. त्यांना म्हणायचं की या रिझल्टमध्ये एक्स्ट्रा क्रेडिटचे रिझल्ट आलेले नाही. मी ऑल सब्जेक्ट पास आहेत तरीसुद्धा याच्यामध्ये एक्स्ट्रा क्रेडिट आलेले नाही. मी ऑलरेडी तुम्हाला याच्या अगोदरच्या म्हणजे परीक्षा ज्यावेळेस झाली, इंटरनल मार्क एंट्री ज्यावेळेस करत होतो त्याच वेळेस मी तुम्हाला खूप वारंवार सूचना दिलेल्या होत्या आणि प्राध्यापकांनाही देखील सूचना दिलेल्या होत्या की आपण त्या विद्यार्थ्यांच्या 5व्या सेमिस्टरपर्यंतचा निकाल बघा, त्याच्यात किती क्रेडिट बाकी आहे आणि आज किती क्रेडिट त्यांना देणं अपेक्षित आहे ते बघा. मी म्हणतो की जे विद्यार्थी रिझल्टमध्ये फेल आलेले आहेत म्हणजे ऑल सब्जेक्ट पास आहे पण रिझल्टमध्ये फेल आलेले आहे, या विद्यार्थ्यांनी त्यांच्या हॉल तिकीटमध्ये एक्स्ट्रा क्रेडिटचे सब्जेक्ट आलेले होते का ते एकदा चेक करा. जर आलेले असेल तर कॉलेजवाल्यांना काय करायला लावा, विद्यापीठात संपर्क करायला लावा आणि त्यांच्याकडून एक्स्ट्रा क्रेडिटचे मार्क भरण्याची विनंती करायला लावा आणि विद्यापीठाने ती जर का विनंती अप्रूव्ह केली तर विद्यार्थ्यांना त्या रिझल्टमध्ये एक्स्ट्रा क्रेडिटचे मार्क भरून त्यांचा रिझल्ट हा अपडेट करता येणारा आहे. या सगळ्या प्रोसेसला किमान 8 दिवस 15 दिवस किंवा महिना पण जाऊ शकतो. ओके, आता बघा ज्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट फेल आलेला आहे त्यांच्या पुढे काय काय पर्याय आहेत. एक नंबर 1 महत्त्वाचा पर्याय की त्यांनी फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युशनला अप्लाय करायचं ज्यावेळेस स्टार्ट होईल त्यावेळेस. शक्यतो तरी अप्लाय करायला अजून 8 दिवस बाकी आहे. त्याची माहिती आपण आपल्या टेलिग्राम चॅनल ॲज वेल ॲज यूट्यूब चॅनलला निश्चित देणार आहोत. तर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल आणि टेलिग्राम चॅनलमध्ये दिलेले मेसेज काळजीपूर्वक तुम्ही चेक करा. तिथे तुम्हाला फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युशनचे अपडेट तुम्हाला दिसतील किंवा फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युशनबाबत तुम्हाला तुमचा ऑफिशियल जो काही ईमेल ID आहे त्यावरती सुद्धा तुम्हाला मेल येऊ शकतो. तर सगळ्यात महत्त्वाचं फेल झालं असेल तर तुम्ही फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युशनला टाका. पण ते टाकण्यापूर्वी काळजी घ्या की तुम्ही इंटरनल फेल आहात का, प्रॅक्टिकल फेल आहात का, युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये फेल आहात. जर तुम्ही युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये फेल असाल तरच तुम्हाला काय करता येईल, फोटोकॉपीला अप्लाय करता येईल. जर युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये तुम्ही ॲबसेंट असाल तर तुम्हाला फोटोकॉपीला अप्लाय करता येणार नाही. किंवा तुम्ही जर का कॉलेजचं इंटरनल किंवा प्रॅक्टिकलमध्ये फेल असताल, ॲबसेंट असताल तर त्यासाठी रिव्हॅल्युशन प्रोसेस अप्लाय केली जाणार नाही. तर रिव्हॅल्युशन फक्त आणि फक्त युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये फेल असाल, कमी मार्क आहे जास्त मार्क आहे तरच तुम्हाला रिव्हॅल्युशन करता येईल, अदरवाईज तुम्हाला करता येणार नाही. म्हणजे तुम्हाला हा सगळ्यात महत्त्वाचा पर्याय आहे ते म्हणजे फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युशनला टाकणं. दुसरा पर्याय कोणता आहे तर विद्यार्थी मित्रांनो, दुसरा पर्याय आहे की तुम्ही बॅकलॉग एक्झाम देणं. तर बॅकलॉग एक्झाम कधी देऊ शकता, तुम्हाला माहिती आहे की ऑक्टोबर-नोव्हेंबर 2024ला याच्या पुढच्या एक्झाम होणार आहे. त्यासाठीची जी काही परीक्षा फॉर्म आहे ते ऑगस्ट महिन्यात सुटतील आणि ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये तुम्ही ती परीक्षा देऊ शकता. साधारणतः 21/10/2024 पासून त्या एक्झाम कदाचित स्टार्ट होण्याची शक्यता आहे. त्याच्याबाबतच्या अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल आणि टेलिग्राम चॅनलमध्ये दिल्या जातील, म्हणून तुम्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये निश्चित सहभागी व्हा. ओके, सो हे 2 महत्त्वाचे पर्याय तुमच्या पुढे अवेलेबल आहे. आणखीन एक महत्त्वाची माहिती की तुम्ही फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युशनला टाकताल त्या संपूर्ण प्रोसेसला किमान 2 किंवा मॅक्झिमम 3 महिने कालावधीत जात असतो. त्याच्यामुळे तुम्हाला तेवढे पेशन्स ठेवणं अपेक्षित आहे. आता जे विद्यार्थी ऑलरेडी फेल झाले तर त्यांना पुढे MBA म्हणा, MCOM म्हणा किंवा अन्य कोणत्या तुम्ही परीक्षेला बसणार असेल किंवा पुढच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेणार असेल तर तो तुम्हाला घेता येणार नाही. जरी तुम्ही 1 विषयात नापास होऊ नाही तर 5 विषयात नापास होऊ, एकदा का तुमचा TYचा रिझल्टमध्ये फेल रिमार्क आला तर तुम्हाला लगेच पुढे प्रवेश भेटत नाही. ओके, सो आता पुढचं एक महत्त्वाचं कारण जाणून घेऊया की रिझल्ट का दिसत नाही. ओके, रिझल्ट का दिसत नाही. नंबर 1 अशा स्टुडंटचा दिसणार नाही. नंबर 1 की ते विद्यार्थी SYचे त्यांचे बॅकलॉग असतील म्हणून कदाचित त्यांचा आत्ता TYचा रिझल्ट दिसत नसेल. कारण तुम्हाला माहिती आहे की SYचे जे काही पेपर आहे तो शेवटचा पेपर माझ्या मते 23 मेला किंवा 24 मेला त्यांचा शेवटचा पेपर झाला आहे. म्हणजे आता पेपर झाल्यानंतर बघा विद्यापीठांनी जसं 30 मेला पेपर संपला तर त्यांनी जवळजवळ 3 जूनला त्यांचा निकाल 30 ते 35 दिवसानंतर जाहीर करून दिलेला आहे. तसंच तुम्हाला आता 23 शेवटचा पेपर झाला तर तुमचा निकाल हा कदाचित SY TYचा हा 15 जून 2024 पर्यंत अपडेट होऊ शकतो. म्हणजे जे विद्यार्थी TYला आहे पण SYचा बॅकलॉग आहे म्हणून आत्ता रिझल्ट दिसणार नाही. कारण काही विद्यार्थ्यांना असा एरर येईल, प्लीज एंटर व्हॅलिड डेटा और कॉन्टॅक्ट एक्झाम सेल किंवा कॉन्टॅक्ट कॉलेज असा जर का तुम्हाला मेसेज आला तर समजून घ्या की अशा विद्यार्थी SYचे बॅकलॉग असतील जे TYला आहे पण SY बॅकलॉग आहे म्हणून त्यांचा रिझल्ट आता दिसत नाही. दुसरं महत्त्वाचं कारण आहे की ज्या कॅप सेंटरला पेपर तपासणीला गेले असतील ते पेपर विद्यापीठाकडे मार्क एंट्रीला उशिरा गेले असावेत म्हणून देखील तुमचा निकाल रिझल्ट दिसणार नाही. तर तुम्ही तुमच्या कॉलेजला कॉन्टॅक्ट करा, ते कॉलेज ते एक्झाम सेल कॅप सेंटरला कॉन्टॅक्ट करेल. कॅप सेंटर तुम्हाला विद्यापीठाशी कॉन्टॅक्ट करून
त्या तुमच्या कॉलेजला कळवेल आणि मग तुमचं कॉलेज तुम्हाला ते कळवेल. जरी आता रिझल्ट दिसला नाही तर पुढच्या 15 दिवसात तुमचा रिझल्ट काय होणार आहे, दिसणार आहे. मी यापूर्वीच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की सर्व SY आणि TYचे जे काही निकाल आहेत ते विद्यापीठांतर्गत जवळजवळ 10 ते 15 जूनच्या आसपास हे काय होऊ शकतील, जाहीर होण्याची शक्यता आहे. मग ज्या विद्यार्थ्यांचे आत्ता रिझल्ट फेल आले किंवा रिझल्ट दिसत नाही तर हे सर्व रिझल्ट तुम्हाला कधी दिसतील, एक 10 ते 15 जूनच्या आसपास तुम्हाला जाहीर होतील. तर निकालाबाबतच्या सर्व महत्त्वाचे अपडेट आपण आपल्या एकमेव टेलिग्राम चॅनलला देत असतो आणि यूट्यूब चॅनलला देत असतो, त्यामुळे ते व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. आता शेवटचा एक महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे की तुम्हाला CGPAवरून पर्सेंटेज कसे कॅल्क्युलेट करायचे आहे हे जर का जाणून घ्यायचं असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हिडिओ दिलेला आहे, त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे. तो व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. त्याच्यात तुम्हाला CGPA म्हणजे काय, CGPA तुम्हाला जर का ग्रेड A असेल, ग्रेड O असेल, ग्रेड A+ असेल तर कोणता फॉर्म्युला वापरायचा त्यानुसार तुम्हाला काय करता येणार आहे, तो पर्सेंटेजचा फॉर्म्युला तुम्हाला वापरून तुम्हाला तुमचे पर्सेंटेज हे कॅल्क्युलेट करता येईल. कारण पुढे चालून तुम्ही कोणत्याही अभ्यासक्रमाला प्रवेश घेणार असेल तर तुम्हाला ते पर्सेंटेज कॅल्क्युलेट करणं सोपं जाणार आहे. ते कसे पर्सेंटेज कॅल्क्युलेट केले जातात त्याचे फॉर्म्युले त्या व्हिडिओमध्ये दिलेले आहे, किंवा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा तुम्ही 2 दिवसापूर्वीचा व्हिडिओ बघा जो 2 जून 2024ला आपण अपलोड केलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये CGPAवरून पर्सेंटेज कसे कॅल्क्युलेट करायचे ती माहिती दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, निश्चित तुम्हाला कळलं असेल की TYBBAचा रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे. तो निकाल फेल का आलेला आहे, पुढे काय करायचं आहे याची माहिती दिली. रिझल्ट म्हणजे ऑल सब्जेक्ट पास आहे तरी रिझल्ट तुमचा फेल का आला तर तुमचे एक्स्ट्रा क्रेडिटचे मार्क भेटलेले नाही. मी त्याच्याबाबतचा एक तुम्हाला रिझल्ट दाखवतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे माझ्याकडे एक रिझल्ट आहे, मी थोडासा झूम करून दाखवतो. इथे बघा, त्याला पहिल्या सब्जेक्टला A, नंतर B++, A, C, O, B+, A, B+, A, O, A, नंतर A+, नंतर सगळीकडे A, B+, म्हणजे सगळीकडे त्याला चांगले A ग्रेड, B ग्रेड किंवा मॅक्झिमम C ग्रेड आहे. काही ठिकाणी आउटस्टँडिंग पण आहे. बट तरीसुद्धा याला बघा, फर्स्ट इयर त्यांनी सांगितलं क्रेडिट 44, ॲड ऑन क्रेडिट 4, ओके, ॲड ऑन क्रेडिट 4, ग्रेड पॉईंट 354 आणि रिझल्ट काय आहे, फेल आलेला आहे. आता बघा, हा रिझल्ट आजचाच आहे 3 जून 2024 आणि याचे सगळे सब्जेक्ट काय झालेले आहे, पास आहे. तरी त्याचा निकाल फेल का आला तर त्याचे जे काही ॲड ऑन क्रेडिट आहे ते त्याला भेटलेले नाही. आणि ॲड ऑन क्रेडिटची जी काही माहिती आहे ती त्याच्या ह्या रिझल्टच्या वरती त्याला इथे दिसत असते. म्हणजे त्याचे SY आणि TYला जे काही रिक्वायर्ड 4 क्रेडिट पाहिजे होते ते त्याचे क्रेडिट पूर्ण झालेले नाही, म्हणून त्याचा निकाल काय झालेला आहे, फेल आलेला आहे. तुम्हाला माहिती आहे की फर्स्ट इयरला तुम्हाला 4 क्रेडिट फिजिकल एज्युकेशन आणि डेमोक्रेसीचे भेटले पाहिजे आणि SY आणि TYला मिळून तुम्हाला 4 क्रेडिट पाहिजे, जे GR2A ते GR9A पर्यंतचे असतात. तर हे सर्व क्रेडिट ज्या विद्यार्थ्यांचे पूर्ण आहे त्याच विद्यार्थ्यांचा निकाल काय होणार आहे, पासआउट होणार आहे. तर या पद्धतीची महत्त्वाची डिटेल्स तुम्हाला कळलेली असेल. त्यानंतर रिझल्ट तुमचा पास झाला आहे तर मग पर्सेंटेज किती पडले ते देखील माहिती तुम्हाला भेटलेली आहे. रिझल्ट का दिसत नाही त्याची कारणं आपण जाणून घेतलेलं आहे. फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युएशनला पुढच्या 8 ते 15 दिवसात जाहीर होईल, लवकर होईल सांगितल्यानंतर किंवा जाहीर झाल्यानंतर आपण टेलिग्रामला आणि यूट्यूब चॅनलला आपण ते टाकणार आहोत. त्यानंतर तुमच्यासाठी महत्त्वाची सूचना, तुमची रिझल्टची जी काही हार्ड कॉपी आहे ती येण्यासाठी किमान 2 महिने 3 महिन्याचा कालावधी लागू शकतो. लवकर आली तर त्याची माहिती आपण तुम्हाला देऊ. ज्या विद्यार्थ्यांना सप्लिमेंटरी, प्रोव्हिजन किंवा कन्व्होकेशन डिग्री सर्टिफिकेटला अप्लाय करायचं त्याबाबतच्या अद्याप काही लेटेस्ट न्यूज विद्यापीठाकडून आलेल्या नाही, आल्यानंतर ते आपणाला दिल्या जातील. सो विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत तुमच्या मनातल्या शंका असतील तर चॅट बॉक्समध्ये मेन्शन करा, तुमच्या मेसेजला उत्तर दिले जाईल. सो पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.